रामू काकांना शेती करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी ते जवळच्या बँकेत गेले. तिथून त्यांनी 50,000 रुपये घेतले. एका वर्षानंतर त्यांनी बँकेला 55,000 रुपये परत केले. बँकेतून घेतलेल्या रकमेपेक्षा रामू काकांनी बँकेला 5,000 रुपये जास्त दिले. असं का बरं केलं असेल? रामू काकांना बँकेने थोड्या दिवसांसाठी पैसे वापरायला दिले होते. त्याला कर्ज म्हणतात. ते परत द्यायचं असतं. बँकेचे पैसे वापरले म्हणून काही पैसे आपल्याला बँकेला द्यावे लागतात. त्याला व्याज म्हणतात. रामू काकांनी व्याज म्हणून जास्तीचे 5,000 रुपये बँकेला दिले. रामू काकांनी जर घेतलेल्या रकमेएवढीच रक्कम बँकेला परत केली असती तर बँकेला यात काहीच फायदा होणार नाही. आणि जर बँकेला फायदा झाला नाही तर बँकेत काम करणारे कामगार, अधिकारी यांचा पगार कसा देणार? यासाठी बँक कर्जदारांकडून व्याज घेते. कर्ज म्हणजे काही दिवसांसाठी कोणाकडून तरी पैसे उसने घ्यायचे आणि तसेच ते थोडे दिवसांनी त्यांना परत करायचे. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला कर्जदार म्हणतात. बँकेत ठेवलेल्या पैशांना ठेव असं म्हणतात. असे पैसे ठेवणाऱ्या लोकांना ठेवीदार म्हणतात. ठेवीदारांनी बँकेत पैसे ठेवल्याबद्दल काही रक्कम बँक ठेवीदारांना देते. तसेच कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल बँक त्यांच्याकडून काही रक्कम घेते. अशा दोन्हीला व्याज म्हणतात. आपण जर बँकेत पैसे ठेवले तर आपले पैसे बँकेतून चोरी होणार नाहीत. ते तिथे सुरक्षित राहतील. तसेच काही महिन्यानंतर त्या पैशात काही जास्त रक्कम म्हणजे काही जास्त पैसे बँक जमा करते. आपण बँकेत ठेवलेल्या पैशांचा मोबदला म्हणजेच व्याज म्हणून बँक काही पैसे आपल्या खात्यात जमा करते. आपल्या खाते पुस्तकात हे जास्तीचे जमा झालेले पैसे आपण पाहू शकतो. बँकेकडे आपण ठेवलेल्या किंवा बँकेने कर्जदाराला दिलेल्या रकमेला मुद्दल असं म्हणतात. ज्या ठराविक कालावधीसाठी मुद्दल दिली जाते त्याला मुदत म्हणतात. विचारपेटी. बँकेला जे पैसे मिळतात त्यातून बँक कोणता खर्च करते? आपल्याला कोणत्या सोयी देते? व्याजाची रक्कम नेमकी किती द्यायची हे कसं ठरतं ते आता आपण पाहूया. ठेवीवर किंवा कर्जावर व्याज आकारताना त्याचा दर हा प्रत्येक 100 रुपयांवर दिला जातो. हा दर व्यवहार सुरू होण्यापूर्वीच सांगितला जातो. व्याजाचा दर किती काळासाठी आहे हे सुद्धा सांगितलं जातं. प्रत्येक 100 रुपयांसाठी एका वर्षाला द्यावे लागणारे व्याज म्हणजे दर साल दर शेकडा, द सा द शे. व्याजाचा दर टक्के या चिन्हाला लिहितात. ठराविक रकमेवर म्हणजे मुद्दलीवर दिलेल्या मुदतीत द सा द शे व्याज दराने होणारे व्याज मोजण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात. व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजदर भागिले 100. आता आपण एक उदाहरण पाहूया. श्यामने दशादशे 3% दराने बँकेत 50,000 रुपये एका वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले. तर त्याला एका वर्षाअखेरीस किती व्याज मिळेल? उत्तर. दिलेली माहिती: मुद्दल 50,000 रुपये, मुदत 1 वर्ष, व्याजदर दशादशे 3%. व्याज बरोबर 50,000 गुणिले 1 गुणिले 3 भागिले 100 बरोबर 1500. श्यामला वर्षाच्या अखेरीस त्याच्या ठेवीवर 1500 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे व्याज म्हणजे काय
आणि ते कशा प्रकारे मोजायचे हे तुम्हाला आता समजलेच असेल. व्यवहार पूर्णपणे संपवण्यासाठी मूळ मुद्दल आणि व्यवहार संपवण्याच्या दिवसापर्यंतचे व्याज हे दोन्ही पूर्णपणे परत द्यावं लागतं. तेव्हा तो व्यवहार पूर्णतः संपतो. मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून जी रक्कम होते त्या रकमेला रास असं म्हणतात. रास बरोबर मूळ मुद्दल अधिक व्याज. आणखी एक उदाहरण पाहूया. जनाबाईंनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी तरतूद म्हणून जवळच्या बँकेत 2 लाख रुपये दशादशे 60% दराने गुंतवले. 5 वर्षांनी जनाबाईंनी परत पैसे घेण्याचे ठरवले, तर त्यांना किती रुपये मिळतील? जनाबाईंनी गुंतवलेली रक्कम म्हणजे मुद्दल 2 लाख रुपये, व्याजदर दशादशे 60%, कालावधी 5 वर्ष. व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले कालावधी भागिले 100. म्हणजेच 2 लाख गुणिले 7 गुणिले 5 भागिले 100 बरोबर 70,000. जनाबाईंना परत मिळणारी एकूण रक्कम म्हणजे रास. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. म्हणजेच 2 लाख अधिक 70,000 बरोबर 2,70,000 रुपये. म्हणजेच 5 वर्षांनंतर जनाबाईंना एकूण 2,70,000 रुपये मिळतील. आपण काय शिकलो? ठराविक कालावधीसाठी दिलेल्या रकमेचा मोबदला म्हणून दिली जाणारी रक्कम म्हणजे व्याज. व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले मुदत भागिले 100. रास म्हणजेच मुद्दल आणि व्याज मिळून तयार होणारी रक्कम. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. स्वाध्याय. मोहनलाल यांनी कापड दुकानासाठी बँकेकडून 50,000 रुपये कर्ज घेतले. 2 वर्षांनंतर त्यांनी बँकेमध्ये 56,000 रुपये जमा करून कर्जफेड केली. तर त्यांनी घेतलेल्या कर्जाचा व्याजदर काय होतो? सीता काकूंनी दशादशे 9% दराने एका बँकेत काही रक्कम गुंतवली. 2 वर्षांनंतर जर त्यांना 14,160 रुपये परत मिळाले तर त्यांनी गुंतवलेली रक्कम किती होती?